आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अपडेट आहे मुंबईमधल्या पावसाची। मुंबईमध्ये दुपारपासून काहीसा मंदावलेला पाऊस आता पुन्हा वाढलाय। पावसाचा जोर वाढल्यामुळे माटुंगा, दादर, सायन, वांद्रे या परिसरामध्ये काहीशी जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। पाऊस या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सुदैव इतकंच आहे की भरतीची वेळ निघून गेली आहे। दुपारी साधारण 2 वाजता भरती होती आणि त्यावेळेस समुद्राला प्रचंड मोठ्या लाटाही येत होत्या। मात्र आता भरतीची वेळ टळून गेलेली आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी बराचसा मार्ग आहे। त्यामुळेच पाणी रस्ते आणि रुळांवर साचण्याचा धोका आत्ताच्या घडीला काहीसा कमी आहे। मात्र आज सकाळी जे चाकरमानी आपापल्या ऑफिसला निघाले होते त्यांना परतीच्या मार्गावर सुद्धा आताही हालत सहन करावे लागतात। तीनही मार्गांवर म्हणजे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे लोकल उशिराने सुरू आहेत। पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांवर सुद्धा अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते। त्यामुळे रेल्वेने जरी घर गाठण्याचा प्रयत्न केला तरीही अडचणी आहेत आणि रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न केला तरीही अडचणी आहेत। मुंबईमधल्या अनेक भागात सखल भागांमध्ये हे असं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या पाण्यामधनं आपली वाहनं बाहेर काढताना वाहन चालकांची प्रचंड कसरत होते। आज सकाळी जेव्हा मुंबईकर ऑफिससाठी बाहेर निघाले त्यावेळेस याच पाण्यातनं सगळ्यांना वाट काढावी लागली। लोकल सेवा बऱ्यापैकी विस्कळीत झाली होती, त्यामुळे सगळ्यांनाच ऑफिसला पोहोचायला उशीर झाला आणि दुपारपर्यंत जरा मंदावलेला पाऊस पुन्हा संध्याकाळच्या वेळेस सुरू झाल्यामुळे आता घरी परतताना सुद्धा चाकरमान्यांचे तसेच हाल होत आहेत। मुंबईतला माटुंगा परिसर सखल भाग आहे मुंबईमधला। इथेही रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ईस्टर्न एक्सप्रेसवेवर परिणाम झालाय। या भागामध्ये मुसळधार पावसाच्या सरी सध्या बरसत आहेत, त्यामुळे समोरचं काही दिसत नाही आणि गाडीसमोर पाणी साचले अशी काहीशी वाहन चालकांची आत्ताची अवस्था आहे। आत्ताच्या बद्दलच्या सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी माझे सहकारी अक्षय कुडकेलवार आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय अपडेट आहे आत्ताची? कविता, आपण जर बघितलं तर आता देखील मुंबईकरांना त्यांच्या विस्कळीत जनजीवनापासून काहीसा दिलासा मिळालेला नाही आहे। आपण सध्या माटुंगा परिसरातील दृश्य दाखवतोय। खरं तर ही सायंकाळची वेळ आहे। सकाळी देखील मोठ्या अडचणींचा सामना करत तारेवरची कसरत करत मुंबईकर चाकरमानी आपल्या कामावरती पोहोचले होते। मात्र आता परत जाताना देखील मोठ्या प्रमाणात खोळंबलेली वाहतूक, रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतोय। मी मुंबईच्या माटुंगा परिसरामध्ये आहे आणि मुंबईच्या माटुंगा परिसर हा सकल भागांपैकी एक जरी येत असला तरी या ठिकाणी जी उपाययोजना करण्यात येणं अपेक्षित होतं गेल्या अनेक वर्षांपासून त्या तितक्याशा झाल्या असं म्हणता येणार नाही। झाल्या असल्या तरी त्याचा परिणाम तितकासा दिसून येत नाही। अजूनही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आज पहिलाच पाऊस पडतोय आणि पहिल्या पावसातच जनजीवन या भागातलं विस्कळीत झालेलं आहे। रस्त्यावर साधारण 1 ते 1.5 फूट इतकं पाणी आहे। बरं, हे चित्र आत्ताच नाही, गेल्या 1.5 ते 2 तासांपासून या ठिकाणची परिस्थिती अशीच आहे। मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणचे जे पाण्याचा निचरा होणारे मॅनहोल्स असतील, यासोबतच जी ड्रेनेज लाईन आहे ती ओपन करून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठिकठिकाणी पंप्स देखील लावण्यात आलेले आहे। मात्र पावसाचा जोर इतका आहे की ते पंप देखील काम करत नाही आहे। कारण पडणाऱ्या पावसाची सरासरी आणि आपण जर बघितलं तर उपसा करणाऱ्या पंपाची क्षमता याचं गणित कुठेतरी जुळून येत नाही, म्हणून ही सगळी परिस्थिती ओढावलेली आहे। मात्र अत्यंत ही परिस्थिती बघितली तर गंभीर परिस्थिती आहे, कारण ह्या मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे आणि या ठिकाणावरून आपण बघतोय गाड्यांची गती मंदावलेली आहे। दुसरीकडे गांधी मार्केट परिसरातली मी दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। रस्त्याच्या त्या बाजूला गांधी मार्केट परिसर हा देखील एक अत्यंत गजबजलेली वसाहत मानली जाते। त्या ठिकाणी बाजारपेठ देखील असते, मात्र तिथेही अशीच परिस्थिती आहे। सकाळी देखील पाणी साचलं होतं, आता देखील पाणी साचलेलं आहे। या साचलेल्या पाण्यातनं चाकरमानी वाट काढतायत, मात्र अनेकांच्या गाड्यामध्ये पाणी साचलं आहे आणि त्यामुळं दुचाकी बंद पडत आहेत। बरं, पाण्याचा जोर इतका आहे कविता की 2 मी दृश्य तुम्हाला दाखवतोय। एकीकडे रस्ता आहे आणि दुसरीकडे फ्लायओव्हर आहे। फ्लायओव्हरचा जो सुरुवातीचा भाग आहे आता त्यावर देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबई पोलीस असतील, वाहतूक पोलीस कर्मचारी असतील, सातत्यानं प्रयत्न करतायत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा। मात्र वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आपण बघितली, चाकरमानी घराबाहेर पडले होते त्यांची संख्या बघितली, पावसाचा आता तुम्ही आपल्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून जी सगळी दाखवताय त्या दृश्यांमधला तो पिवळा रेनकोट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। एकीकडे तो पिवळा रेनकोट आहे आणि दुसरीकडे तो ऑरेंज रेनकोट आहे जो आमच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। जसं तू तुझी ड्युटी करतोयस तसे हे लोक त्यांची ड्युटी करतायत आणि त्याच्यामुळेच मुंबईकरांचा आजचा सकाळपासूनचा जो प्रवास आहे तो आपला सुखकर होतो आहे।
कुठलंही वाहन अडकू नये, कुठल्याही मॅन्होलमध्ये कुणाचा पाय अडकू नये याच्यासाठी त्या पाण्यामध्ये उभं राहून मार्ग दाखवणारे सगळे कर्मचारी आहेत. आणि तुझ्या आजूबाजूला जे पोलीस कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद सांग सगळ्या मुंबईकरांच्या वतीनं, कारण त्यांच्यामुळंच इतक्या पडत्या पावसामध्ये सुद्धा, या साचलेल्या पाण्यामधून सुद्धा मुंबईकर वाट काढून सुखरूपपणे आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतात. आत्ताची जी मुंबईची परिस्थिती तुम्ही सांगताय, काही वेळात हे पाणी निचरेल, पण या सगळ्या बांधवांनी आपली केलेली मदत त्याच्याबद्दलचं ऋण मात्र आपण विसरता कामा नये. अक्षय, खूप खूप धन्यवाद या पडत्या पावसातना सगळ्या परिस्थितीचा आढावा आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल.